ह्याच्यासारखी गरिबी आपल्या सगळ्यांना मिळू दे. हा माझा मित्र सूरज पापडे, ह्याचा एक IT कंपनी आहे, त्याच्यात 30-40 एम्प्लॉई आहे. त्याच्यानंतर त्याची हडपसरमध्ये एक स्वतःची स्कूल आहे. ते सोडून त्याची एक मॅट्रिमोनियल साईट आहे सुंदर जोडी नावानं. त्याच्यात 4,000पेक्षा जास्त रजिस्टर मेंबर आहेत. ते करून त्याच्या नावाची एक अख्खी वस्ती आहे हडपसरमध्ये. जर त्याला वाटलं उद्याला एक फॉर्च्युनर घेऊन गळ्यात सोन्याची चेन घालून सगळीकडे फिरावं, तरी पण तो फिरू शकतो. पण हे सगळं सोडून तो अजून एक स्वतःचा स्टार्टअप चालू करतोय, ज्याच्यात तो गिफ्टिंगवर वर्क करतोय. त्याची ही मेहनत मी मागचे 1.5 वर्ष बघतोय. लास्ट मंथ होळीच्या वेळेला तो दर वीकला कुठं ना कुठेतरी जाऊन आपला फ्ली मार्केटमध्ये गोष्टी विकत होता. सो आज आपण त्याला विचारणार आहे की लोक एक बिझनेस चालू करायला 100 वेळा विचार करतात आणि तरी पण करत नाही. तू एवढे सगळे बिझनेस कसे चालू केले आणि ज्यांना असे बिझनेस करायचे त्यांना तू काय सांगशील? नमस्कार. गरिबी तुम्हाला पण मिळू दे अशी माझी पण इच्छा. काय आहे की बिझनेस चालू करताना माझं एकच डोक्यात असतं की बिझनेस हा थिअरॉटिकली नाही होत, तो प्रॅक्टिकली होतो. आपल्या डोक्यात विचार खूप येतात, पण त्याच्यावर जो पण आपण एक्झिक्युशन नाही चालू करत तोपर्यंत तो बिझनेस सक्सेसफुल होत नाही. आणि थोडासा प्रॉफिट दिसला की आपण तो मोठा करतो. तर मराठी माणसाला माझं हेच सांगणं आहे, तुम्ही जर कमी वयाचे असता तर सगळ्यात पहिल्यांदा एक काम करा, घरच्यांना सांगा की वर्षभर मी कुठलीही कमाई घरी आणून देणार नाही आहे आणि मी माझा व्यवसाय चालू करणार आहे. चहाची टपरी टाका, काहीही टाका, बिझनेस कोणता आहे हे महत्त्वाचं नाही. एकदा तुमच्या खिशात तुमच्या कमाईचे पैसे यायला लागले की घरच्यांनाही विश्वास बसतो आणि कुठलाही बिझनेस आवडायला लागतो. आणि जर तुमचं वय वाढलेलं असेल आणि तुम्ही विचार करताय की बिझनेस चालू करा, तर हे जे साईड हसलवालं ना मला अजिबात नाही आवडत. साईड हसल वगैरे असं काहीच नसतं. 1 वर्ष पुरतील तुमच्या घरच्या गरजा भागण्यासाठी तेवढे पैसे जमा करा, घरी द्या आई वडिलांना, वाईफला, आणि त्या 1 वर्षासाठी तुम्ही विसरून जावा की तुम्ही कोण आहे काय आहे. बिझनेसला झोकून द्या. 100% कुठलाही बिझनेस असू तुमचा सक्सेसफुल होणार. एवढंच सांगायचं आहे मला. अरे वा, नक्कीच. सो एक्झिक्युशन आणि प्लॅनिंग या दोन्ही गोष्टी फार चांगल्या सांगितल्यात. सो थँक्यू सूरज. थँक्यू.